मुलखाचाच विचार करतो। लग्नाच्या वेळी आपण सगळं बदलू असं ठरवलं होतं खरं, पण ते इतकं सोपं नाहीये। आपण हे बदलायचं म्हणजे बदलायचंच। वेळ लागेल पण नक्की बदलू। आमची काही स्वप्न आहेत, आम्ही ती पाहिली राणी साहेबांच्या डोळ्यात। एक दिवस ती प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाही। वहिनी साहेब, आम्ही ऐकलं शहाजीराजे सिंदखेडला गेले। हो, साखरेची थैली घेऊन गेले। ते निमित्त आहे हो, फक्त सांगायला। पण खरं कारण तुम्हाला ठाऊक आहे ना? हो, ठाऊक आहे। कमाल झाली, म्हणजे इतके वर्षात आम्ही तुम्हाला ओळखलं नाही असं म्हणा की? का? त्यात कसली कमाल? नाही म्हणजे खरं कारण तुम्हाला ठाऊक असून सुद्धा तुम्ही इतक्या शांत? दादासाहेब, तुम्हाला जे काही म्हणायचंय ते स्पष्ट म्हणा। आमचे आबासाहेब मोगलाईत गेलेत हे ठाऊक आहे, पण ते रयतेसाठी गेले आहेत। आमचं सिंदखेड अशा सीमारेषेवर आहे जिथे रयतेला कायम जीव मुठीत घेऊन राहावं लागतं। त्यामुळे आबासाहेबांनी रयतेसाठी काही निर्णय घेतला असेल तर आम्ही तो थांबा थांबा, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती पुरवली आणि खरी माहिती दडवून ठेवली। यापेक्षा वेगळं काय असणार? आम्ही सांगतो, वजीर आझम मलिक अंबर साहबवर जीवघेणा हल्ला झाला आणि त्याचा आळ तुमच्या आबासाहेबांवरती आला आणि म्हणून ते मोगलाईत गेलेत। आता शहाजी राजांना जी दौलताबादवरनं बोलावणं आलं त्यात त्यांच्यावर ही जबाबदारी दिली की त्यांनी दुश्मनाला संपवावं। म्हणजे तुमच्या आबासाहेबांना मारावं। आता तेच दुश्मन झाले नाही का? अहो, नाहीतर साखरेची थैली घेऊन एखादा मनसुबदार स्वतः का जाईल? नाही नाही, असं नाही होणार। असं होणं शक्यच नाही। कोणीतरी उगीचच आपल्या आपल्यात संघर्ष लावून देते। असं होणं शक्यच नाही। ठीक आहे, तुम्हाला तुमच्या स्वारीवर जरा जास्तच विश्वास आहे ना? मग आता वाट बघा, बघूया सिंदखेडवरून काय वार्ता येते ती। डोळ्याची पापणी सुद्धा मिटायची नाही। आतमध्ये चालत येणारा नातेवाईक असला, अगदी जावई जरी असला, तरी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही। आमच्याकडे आणि आबासाहेबांच्याकडे पूर्ण लक्ष ठेवायचं। आम्ही काय तो इशारा करू। कसली एवढी तयारी आणि कसले इशारे करणार आहात? आबासाहेब, आपल्यावर आक्रमण करायला कोणी येऊ, आम्ही त्यांना बघून घेऊ। काय म्हणजे तुम्ही अगदी मनाची पक्क करूनही टाकलं की शहाजीराजे आमच्यावर समशेर चालवणार म्हणून? कासिम खान, काम हुआ? जी हुजूर। अब देखना, अपने जज्बात को काबू में रखना इनके बस की बात नहीं होगी। अब देखो ये मरहट्टे आपस में कैसे लड़ते हैं और एक दूसरे को मार गिराते हैं। हुजूर, मलिक अंबर की ताकत कमजोर हो रही है। आपका मुस्तकबिल बुलंद है। आमीन आमीन। अब हमारा सीधा निशाना मलिक अंबर ही होगा, लेकिन कासिम खान, हमें होशियार रहना होगा। क्यों हुजूर? मलिक बहुत ही शातिर है, कब कैसी चाल चले पता भी नहीं चलेगा। इसलिए कासिम खान, एक काम करो, शाहजी राजा और लखोजी राजा
इनके पीछे नजरबाज रखो। उन दोनों ने आपस में एक दूसरे को रहमदिली दिखाई तो उनको खत्म करने का अच्छा मौका है। उनका वहम सपने में भी हमारे ऊपर नहीं आएगा। सुभान अल्लाह। ते काय नाही, तुम्हीच नाही तर आम्ही इशारा केल्याशिवाय कोणी काही करणार नाहीये। जी कुठवर आलेत? नजरबाज सांगून गेलेत वेशीच्या आत प्रवेश केलाय म्हणून। आणि किती हजार सैन्य बरोबर आहे? सैन्य नाही आबासाहेब, मामुली शिबंदी आहे आणि सोबतीला भाऊसाहेब आहेत त्यांचे, संभाजीराजे। हो ना, मग इरादा अगदी स्पष्ट आहे। आई आबासाहेब, आपल्याला बेसावत ठेवण्यासाठी ही एक चाल असू शकते। सावध, घेरा। ही कुठली स्वागत करण्याची रीत आहे? आम्हाला अपेक्षित होती। मग तुमच्या अपेक्षेप्रमाणेच तुमचं स्वागत झालं असं म्हणा की। दत्ताजी राजे, आम्ही शस्त्र सुद्धा बाळगलेलं नाही। राजे, पातशाही दरबारात तुम्ही मुत्सद्दी म्हणून ओळखले जात आहे काय मला ठाऊक नाही का? आणि मारेकरी मुत्सद्दी असो व नसो, दत्ताजी त्याला सोडणार नाही। हात उलटे म्यान करा। शहाजीराजे, तुम्ही आहात म्हणून आम्ही ऐकून घेतोय। आम्ही इथं तुमच्या बरोबर का आलं ते समजलं का? तारासाहेब, तुम्हीही मनात गैर आणू नका आणि दत्ताजी राजे तुम्हीही मनात काहीही गैर असेल तर काढून टाका। आम्ही इथं निजामशाही मनसबदार म्हणून आलेलो नाही, तर जावई म्हणून आलो। आमच्या सासऱ्यांना एक आनंदाची वार्ता द्यायची आहे। अरे वा, म्हणजे तुम्ही देखील आबासाहेबांसारखे सामील होणार तर चांगलंय। आम्ही इथं निजामशाही मनसबदार म्हणून आलेलो नाही, तर जावई म्हणून आलो। आमच्या सासऱ्यांना एक आनंदाची वार्ता द्यायची आहे। अरे वा, म्हणजे तुम्ही देखील आबासाहेबांसारखे सामील होणार तर चांगलंय। दत्ताजी राजे, अहो शब्द ना शब्द इतर कशाला वाढवताय? ते काय म्हणाले ऐकलं नाहीत का? चला या आत या। आबासाहेब, खरोखरच चांगली वार्ता आहे का नुसत्या थापा मारतात कळू दे की? अहो, आम्ही थाप मारायला वेरूळवरनं सिंदखेडला येणार आहोत का? एवढंही कळत नाही। दादासाहेब, दत्ताजी राजांचं म्हणणं रास्त आहे। त्यांच्या मनात संशय असणारच, आम्ही स्पष्ट करतो। तुम्ही थोरले आबासाहेब होणार आहात। आणि तुम्ही मामासाहेब। हीच वार्ता साखऱ्या घेऊन आलोय। जिजा कशा आहेत? शंभू महादेवाची कृपा आहे मामासाहेब।
जिजा, तुम्ही अशा एकट्या का बसल्या आहात? सांगितलं होतं ना असं बसायचं नाही म्हणून. तडक आमच्या दालनी निघून यायचं. तुमची स्वारी सिंदखेडला गेल्यामुळे तुमच्या मनात जी भीतीची जळमट झाली ती आधी काढून टाका बरं. हो, आम्हालाही खात्री आहे. पण हो, इथं नको नको ते बोललं जातंय. तुम्ही काही तुमच्या स्वारींना ओळखत नाही का? ते काही तुमच्या आबासाहेबांना मारायला जाणार आहेत? आम्ही स्वारींनाही ओळखतो आणि आबासाहेबांनाही ओळखतो. दोघंही अनपेक्षित वागतात, पण काहीही झालं तरी सुवर्ण मध्य काढतात. मग आता कसं बोललात? आम्हालाही तुमच्या बोलांनी हुरूप आला. आम्ही काय विचार करत होतो ठाऊक आहे का? त्या दोघांचाही तुमच्यावर खूप जीव आहे. तुम्ही जरी इथे असलात तरीही तुम्ही सतत त्यांच्या सोबत असता. तुम्ही त्यांच्या बरोबर असल्याची जाणीव त्यांना सतत राहील. म्हणजे एकमेकांना अपाय करणार नाही असंच म्हणायचं आहे ना? नाहीच करणार. आम्हालाही असंच वाटतं. आणि त्यासाठी आम्ही शंभू महादेवाला आणि रेणुका मातेला परत परत हेच सांगतोय की काहीही अघटित घडता कामा नये. देव करो आणि तुमची प्रार्थना खरी ठरो. ठरणारच. तुम्ही हे घोर घेऊ नका. नक्की खरी ठरेल. आमचा विश्वास आहेच. आणि हो, आमच्या आत्याबाई साहेब आहेत तिथे. त्या काही अघटित होऊच देणार नाहीत. हो, आमच्या आऊसाहेब आहेत की. आणि हो, एक विसरताय. त्यांना जेव्हा कळेल त्यांची लाडकी लेक आता आऊ होणार आहे तेव्हा काय करू आणि काय नको असं होईल. किती आनंद होईल ना. मग का अशा आनंदाच्या क्षणी नाही नाही ती संकट सामोरी येतात? का नको नको त्या अडचणी उभ्या राहतात? बघा बरं, तुम्हीच आम्हाला धीर देता आणि स्वतः कसदिल होता. असा विचार करू नका. या संकटाच्या पलीकडे एक गोड वार्ता देणार आहात तुम्ही. एका छोट्याशा जीवाचं आगमन होणार आहे. ते दुर्लक्षित नका करू. समजलं? काय? हो हो, आपल्या जिजाऊ होत आहेत. वार्ता आणि साखरेची थैल घेऊन स्वतः जावई बापू आलेत. काय? शहाजीराजे स्वतः आलेत? अगं बाई, रेणुका माते, आपल्या जिजा आई होणार आहेत. आता तूच त्यांची काळजी घे बाई. रेणुका माता घेईलच, पण आपण नको का जायला? काय हो धाकल्या बाई, आपल्या जिजांना बघायला आपण नको जायला? हो म्हणजे काय? जायलाच हवं. त्या आपलीच याद करत असणार. अहो, आम्हालाही तसंच वाटतंय. पण स्वारींनी कसं सांगितलं बघितलं ना. नाही म्हणजे आम्हालाही आनंद झालाय, नाही असं नाही. मग थोरल्या बाई उगाच का म्हणाल्या? तसं नाही. आम्हाला अनेक गोष्टींचं भान बाळगावं लागतं. तुमच्यासारखं नाही ना. जिजांची वार्ता ऐकून सुद्धा? हो हो, तरी सुद्धा. आम्ही आता मोगलाईत आहोत.
आणि जिजांचं ठिकाण येतं निजामशाही. हा विसर पडेल का? आम्हाला बऱ्याच गोष्टींचं भान बाळगायला हवं. ते काही नाही. धाकल्याबाई, आता स्वारींना कसं तयार करायचं हे तुम्हीच बघा. असं काय? आमच्यावर काय ढकलताय? कारभाराचा विषय येतो, आमचं ऐकणार आहेत का ते? थोरल्याबाईंचं ऐकतील. खरं सांगू, आता ना आमच्या डोक्यात काहीच शिरत नाहीये बघा. कारभार, निजामशाही, मुघलशाही काहीच नाही. आम्हाला ना आमच्या फक्त जिजा दिसतायत. मग हेच स्वारींना सांगा, अगदी रेटून सांगा, म्हणजे ऐकतील. मग ते तयार होतील. आम्ही तयारीला लागतो. 4 पदार्थ जिजांसाठी घेऊन जावे लागतील. असंच जाऊन चालणार नाही. मधल्याबाई, आम्ही सुद्धा येतो मदतीला. थोरल्याबाई, स्वारीना तुम्ही सांगा. हा, चला. रेणुका माते, आता तूच वाट दाखव बाई. आम्हालाही जिजांना भेटायचं. मग अशी भालाई, चौक्या पाऱ्यावरची बंडळी यांच्या हातात शस्त्र होती, तेव्हा तुम्ही शांत होतात. मग आता काय झालं? आम्ही वार करू असं वाटलं का? बिलकुल नाही. मगाशी आम्ही शांत होतो कारण तुमच्या आज्ञेशिवाय कोणी शस्त्र चालवलं नसतं ह्याची आम्हाला खात्री होती. पण आता इथं एकटं असताना जर कोणी शस्त्र घेऊन आलं असतं तर? बसा बसा. एक निरीक्षण नोंदवू. तुम्ही जितके शांत आहात तितकेच सतर्क, बरोबर? रास्त. आबासाहेब, तुमचं निरीक्षण चुकेल कसं? आता आम्ही एक निरीक्षण नोंदवू. आपण आजोबा होणार हे ऐकून आपल्याला आनंद होण्यापेक्षा दडपणच जास्त आलंय, बरोबर? तुमचंही निरीक्षण चुकणार नाहीच. आपण मोकळेपणानं बोलावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही फक्त साखर घेऊन आलेला नाही आहात, तुम्हालाही आम्हाला मारण्याचं फरमान आहे, बरोबर? हो, आहेच. बरोबर. मग काय? म्हणजे फरमान पूर्ण करणार की बगावत? आणि तसंही आम्ही तुम्हाला आमचा मनसुबा कळवला होताच. तुम्ही मुघलांच्यात यावं असं आम्हाला वाटतं. ह्या उलट आम्हीच तुम्हाला निजामशाहीत परत न्यायला आलोय. काय? फरमान मारण्याचं आहे, परत नेण्याचं नाही. नाहीच. ही वाट शंभू महादेवानं आम्हाला आत्ता दाखवली. थोडस ह्या सगळ्याच्या मुळाशी गेल्यावर दाखवली. सगळ्याच्या मुळाशी? आता आपण दोन्ही बाजूनी बघू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निजामशाहीत तुम्ही 12,000 सरदार होता आणि इथे फक्त 5,000. नाही, असा विचार होणार नाही. लहान डबक्यातला मोठा मासा असणं आणि मोठ्या समुद्रातला लहान मासा असणं यात फरक हा असणारच.
नाही तरी सुद्धा सैन्य, फौजफाटा, दौलत यात वाढ झालीच नाही. तशी वाढ झाली असती तरी आम्ही समजलो असतो. आबासाहेब, आपण सगळे मराठे एकत्र असण्यातच आपला फायदा आहे. आपण जर वेगळे झालो तर सगळ्यांचंच नुकसान आहे. राजे एक विसरताय. वजीर आझम यांच्यावरच्या हल्ल्याचा संशय आमच्यावर आहे. तो नाहीसा होणार नाही. मग परत येण्यात धोका नाही का? आबासाहेब, आता जरा त्यांच्या बाजूने विचार करा. आज आपल्याला निजामशाहीची गरज असण्यापेक्षा निजामशाहीलाच आपली गरज जास्त आहे, नाही का? अहो, मराठा बारगिरांच्या शौर्यावरच तर शाही टिकून आहे. म्हणजे आम्हाला मारण्याचं फरमान आम्ही विसरायचं म्हणत आहे? नाही, मग तुम्हाला संपवण्याच्या इराद्याने वजीर आझमने हे फरमान काढलं असेल असं आम्हाला वाटत नाही. मग तुम्ही मुघलांच्यात जाऊन त्यांची ताकद वाढवताय, ह्या इराद्याने ते फरमान असावं. कुठल्या इराद्यानं फरमान काढलं हे ना तुम्ही सांगू शकत ना आम्ही. पण तुमच्या बोलण्यानं हुरूप आला हे नक्की.